नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहोत बीज डंका. आजचा आपला विशेष बुलेटिन पैसा पुराण. अर्थव्यवस्था म्हणजे फक्त शेअर बाजार नाही. अर्थव्यवस्था म्हणजे आपल्या घरातील बजेट, पेट्रोलचा दर, सोन्याची किंमत, रोजगार, उद्योग, व्यापार आणि सामान्य माणसाच्या आयुष्यात होणारे बदल. आजच्या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत देशात वेगाने वाढणारी इलेक्ट्रॉनिक वाहनांची क्रांती, भारताच्या निर्यातीने रचलेला ऐतिहासिक विक्रम, भारत व्हिएतनाम संबंधामध्ये नवा आर्थिक अध्याय, जागतिक बाजारात उसळलेल्या कच्च्या तेलाचे दर, सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये झालेली मोठी वाढ आणि भारतीय शेअर बाजारातील तेजीचा प्रवास. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या बातमीपासून. देशात इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर आता केवळ ट्रेंड राहिलेला नाही, तर तो भारताच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा मुख्य आधार बनताना दिसत आहे. एप्रिल 2026 मध्ये इलेक्ट्रॉनिक वाहन विक्रीने जबरदस्त उसळी घेतली असून भारतात ईव्ही क्रांती आणखी वेगाने पुढे जात असल्याचं चित्र समोर येत आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन अर्थात फाडाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील इलेक्ट्रॉनिक प्रवासी वाहनांच्या विक्रीत तब्बल 75% अधिक वाढ झाली आहे. ही वाढ केवळ आकड्यापुरती मर्यादित नाही, तर भारतीय ग्राहकांच्या बदलत्या मानसिकतेचे देखील हे एक मोठे उदाहरण आहे. एक काळ असा होता जेव्हा इलेक्ट्रॉनिक वाहन म्हणजे फक्त प्रयोग, रेंजची चिंता, चार्जिंग स्टेशनचा अभाव, बॅटरीची किंमत आणि विश्वासाचा प्रश्न. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. वाढते पेट्रोल डिझेलचे दर, पर्यावरणाबद्दल वाढती जागरूकता, सरकारकडून मिळणारे प्रोत्साहन आणि वाहन कंपन्यांकडून येणारी नवीन तंत्रज्ञानयुक्त मॉडेल्स, या सर्व गोष्टीमुळे ग्राहक आता आत्मविश्वासाने इलेक्ट्रॉनिक वाहनांकडे वळत आहे. एप्रिल महिन्यात देशभरात तब्बल 23,506 इलेक्ट्रॉनिक प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात हा आकडा 13,421 इतका होता. म्हणजेच एका वर्षात जवळपास 10,000 वाहनांची वाढ ही झाली आहे. या वाढीमागे टाटा मोटर्सने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केलं आहे. कंपनीने एप्रिल महिन्यात 8,543 इलेक्ट्रॉनिक कार या विकल्या आहेत. टाटा नेक्सॉन ईव्ही, टियागो ईव्ही आणि पंच ईव्ही या मॉडेल्सना ग्राहकांकडून मोठी पसंती ही मिळाली आहे. याचबरोबर महिंद्रा अँड महिंद्रा देखील आता ईव्ही क्षेत्रात आक्रमकपणे पुढे येत असताना दिसत आहे. कंपनीने 5,413 वाहनांची विक्री करत दुसरे स्थान पटकावले आहे. महिंद्राच्या नव्या इलेक्ट्रॉनिक SUV मॉडेल्सना बाजारात चांगला प्रतिसाद हा मिळत आहे. तर JSW, MG मोटार इंडिया 5,000हून अधिक वाहनांची विक्री करत तिसरे स्थान मिळवले आहे. MG कॉमेट आणि ZX EV या गाड्यांनी शहरांमध्ये मजबूत ग्राहक वर्ग तयार केला आहे. फक्त कारच नाही तर इलेक्ट्रॉनिक दुचाकी क्षेत्रात देखील मोठी क्रांती घडताना दिसत आहे. एप्रिलमध्ये देशभरात 1,48,000 अधिक इलेक्ट्रॉनिक दुचाकींची विक्री ही झाली आहे. हा आकडा गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल 61% अधिक आहे. यामध्ये TVS मोटार कंपनीने अव्वल स्थान पटकावलं आहे. कंपनीने आतापर्यंत 37,000हून अधिक वाहनांची विक्री ही केली आहे. बजाज ऑटोने देखील मजबूत कामगिरी करत 32,000हून अधिक वाहनं विकली आहेत. विशेष लक्ष वेधून घेतलं ते एथर एनर्जीने. कंपनीने आपल्या विक्रीत 100%पेक्षा अधिकची वाढ नोंदवली आहे. तरुण ग्राहक, स्मार्ट फीचर्स आणि वेगवान चार्जिंगमुळे एथरला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. फाडाच्या अहवालातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ईव्ही बाजारात आता फक्त मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळुरू महानगरांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ग्रामीण भाग, निमशहरी भाग आणि छोट्या शहरांमध्ये देखील इलेक्ट्रॉनिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. कारण आता ग्राहक फक्त स्टाईल पाहत नाही, तर चालू खर्च किती कमी होतो याचा देखील तो विचार करत आहे. एका इलेक्ट्रॉनिक दुचाकीला चार्ज करण्यासाठी लागणारा खर्च अनेकदा पेट्रोलच्या तुलनेत खूप कमी असतो. यामुळे रोजचा प्रवास करणाऱ्या मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी ईव्ही हा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पर्याय ठरतो. सरकारकडून देखील PM E-ड्राईव्ह सारख्या योजनांना प्रोत्साहन दिलं जात आहे. चार्जिंग स्टेशन नेटवर्क वाढवलं जात आहे. अनेक राज्य सरकार रोड टॅक्स आणि नोंदणी शुल्कात सवलती देत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू ही राज्य ईव्ही स्वीकारण्यात आघाडीवर आहेत. विशेषतः दक्षिण भारतात इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असल्याचं दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते पुढील 5 वर्षात भारतातील ईव्ही बाजार अनेक पटीने वाढू शकतो. कारण आता हा बदल केवळ वाहनांचा नाही, तर संपूर्ण ऊर्जा व्यवस्थेचा दिसून येत आहे. आणि ऊर्जा, तंत्रज्ञान आणि डिजिटल अर्थव्यवस्थेच्या या नव्या बदलामुळेच भारताची जागतिक आर्थिक ताकद देखील वाढताना दिसत आहे. याचाच पुढचा मोठा पुरावा म्हणजे भारताच्या निर्यातीने रचलेला ऐतिहासिक विक्रम. जागतिक स्तरावर युद्धजन्य परिस्थिती, अनेक देशांमध्ये आर्थिक मंदी, पुरवठा साखळीतील अडथळे आणि व्यापारातील वाढती अनिश्चितता, अशा कठीण परिस्थितीत भारताने निर्यातीच्या क्षेत्रात एक मोठा इतिहास घडवला आहे.
आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीने तब्बल $863 विक्रमी टप्पा पार केला आहे. भारतीय इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्यात आकडा मानला जातो. मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास $38 वाढ ही नोंदवण्यात आली. जागतिक बाजारात अस्थिरता असताना देखील भारताने निर्यात वाढ ही कायम ठेवली. ही बाब देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या यशामागे सर्वात मोठा वाटा राहिला तो सेवा क्षेत्राचा. एक काळ असा होता जेव्हा भारताची ओळख मुख्यतः कृषीप्रधान देश म्हणून केली जायची. मात्र आता भारताने वेगाने सेवा आधारित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू केली आहे. IT सेवा, डिजिटल सेवा, बिझनेस कन्सल्टिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड टेक्नॉलॉजी आणि सायबर सिक्युरिटी या क्षेत्रामध्ये भारताने जगभरात मजबूत स्थान निर्माण केलं आहे. भारताची सेवा निर्यात यंदा $421 पुढे गेली आहे. म्हणजे जगभरातील कंपन्या आणि ग्राहक भारतीय सेवांवर अधिक विश्वास ठेवत आहे. अमेरिका, युरोप, मध्य पूर्वेतील अनेक कंपन्या आणि भारतीय IT आणि डिजिटल कंपन्या यावर अवलंबून आहे. भारतीय अभियंते, सॉफ्टवेअर आणि टेक्नॉलॉजी स्टार्टअप्स जागतिक स्तरावर नवे मानदंड तयार करत आहे. वस्तू निर्यातीमध्ये देखील भारताने चांगली कामगिरी केली आहे. औषध निर्मिती, इलेक्ट्रॉनिक्स, अभियांत्रिकी उत्पादने, रसायने आणि कृषी उत्पादनाच्या निर्यातीमध्ये वाढ ही दिसून येत आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार भारतातून दररोज सरासरी 22,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याची निर्यात ही केली जाते. म्हणजेच प्रत्येक मिनिटाला जवळपास 15 कोटी रुपयांहून अधिकची निर्यात हा भारत करत आहे. हा आकडा केवळ व्यापाराचा नाही तर भारताच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्याचा आहे. तज्ज्ञांच्या मते भारत आता जगासाठी बॅक ऑफिस राहिलेला नाही तर तो ग्लोबल इनोव्हेशन पार्टनर म्हणून समोर येत आहे. स्टार्टअप संस्कृती, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील वाढ या सर्व गोष्टी भारताला भविष्यात आणखी मोठी आर्थिक ताकद बनवू शकतात. आता भारत जागतिक अर्थव्यवस्थेत स्वतःचं स्थान मजबूत करत असताना आशियामधील अनेक देशांसोबत संबंधही नव्या टप्प्यावर पोहोचवताना दिसत आहे. विशेषतः व्हिएतनामसोबत भारताची वाढती जवळीक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. भारत आणि व्हिएतनाम यांनी 2030 पर्यंत परस्पर व्यापार $25 पर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य निश्चित केले आहे. नवी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष लो लाम यांच्यात विविध महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. या बैठकीत एकूण 13 महत्त्वाचे करार हे करण्यात आले. हे करार फक्त व्यापारापुरते मर्यादित नव्हते तर तंत्रज्ञान, संरक्षण, कृषी, डिजिटल, व्यवहार आणि सेमीकंडक्टर क्षेत्रापर्यंत त्यांचा विस्तार होता. भारतासाठी व्हिएतनाम हा केवळ व्यापारी भागीदार नाही तर तो इंडो पॅसिफिक क्षेत्रातील एक महत्त्वाचा रणनीतिक मित्रदेश आहे. सध्या चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जगभरातील अनेक देश पर्यायी उत्पादन केंद्र शोधत आहे. यामध्ये भारत आणि व्हिएतनाम हे दोन्ही देश वेगाने पुढे येत आहे. सेमीकंडक्टर आणि दुर्मिळ खनिज क्षेत्रात सहकार्य विशेष महत्त्वाचं मानलं जातं कारण भविष्यातील तंत्रज्ञान उद्योगासाठी ही क्षेत्र अत्यंत निर्णायक ठरतात. याशिवाय भारताची UPI डिजिटल पेमेंट प्रणाली आणि व्हिएतनामची पेमेंट व्यवस्था एकमेकांशी जोडण्याचा निर्णय देखील महत्त्वाचा मानला जातो. यामुळे दोन्ही देशातील आर्थिक व्यवहार अधिक वेगवान आणि सुलभ होऊ शकतात. कृषी क्षेत्रात देखील मोठ्या संधी या निर्माण होत आहेत. भारताची द्राक्ष आणि डाळिंब व्हिएतनाममध्ये निर्यात केली जाणार आहेत. तरी व्हिएतनाममधील ड्युरियन आणि पोमेला ही फळं भारतीय बाजारपेठात येणार आहेत. औषध निर्मिती क्षेत्रात देखील भारतीय कंपन्यांसाठी मोठी संधी ही तयार केली जात आहे. भारतीय औषध उद्योगाची गुणवत्ता आणि कमी खर्चातील उत्पादन क्षमता जगभरात ओळखली जाते. संरक्षण क्षेत्रात, सागरी क्षेत्रात आणि नौदल सहकार्य वाढवण्यासाठी भर दिला जात आहे. दक्षिण चीन समुद्रातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे सहकार्य अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. आता एका बाजूला जागतिक व्यापार आणि रणनीतिक संबंध मजबूत होत असताना दुसऱ्या बाजूला जागतिक बाजारात पुन्हा एक मोठी अस्थिरता निर्माण होताना दिसत आहे आणि याचं मुख्य कारण ठरत आहे कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडने पुन्हा एकदा $100 प्रति बॅरलचा टप्पा हा पार केला आहे. सलग 2 दिवस घसरण झाल्यानंतर तेलाच्या दरात आज जोरदार वाढ पाहायला मिळाली. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव, मध्य पूर्वेतील अनिश्चितता आणि तेल पुरवठा खंडित होण्याची भीती यामुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा सावध झाले आहेत. तेलाच्या किमती वाढल्या की परिणाम हा जगभरातील अर्थव्यवस्थांवर होतो. विशेषतः भारतसारख्या मोठ्या तेल आयातदार देशांसाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. कारण तेल महागलं की वाहतूक खर्च वाढतो, वाहतूक खर्च वाढला की वस्तू महाग होतात आणि त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर होतो. ब्रेंट क्रूड हे सध्या $101 ते $102 आसपास पोहोचलं आहे तर अमेरिकन WTI क्रूड हे $95 पुढे गेलं आहे. हुमुस समुद्रधुनीतील परिस्थिती सध्या चिंतेचा विषय बनली आहे. जगातील मोठा तेल पुरवठा या मार्गातून होतो. येथे कोणताही तणाव निर्माण झाला तर जागतिक पुरवठा साखळी ही विस्कळीत होऊ शकते.
अमेरिकेतील तेल साठ्यात झालेली घटही किमती वाढवण्यामागचं एक मुख्य कारण मानलं जातं. सलग तिसऱ्या आठवड्यात अमेरिकेतील कच्च्या तेलाचे साठे कमी झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते अमेरिका इराण चर्चेत सकारात्मक प्रगती झाली तरच तेलाच्या किमती पुन्हा कमी होऊ शकतात. मात्र तणाव वाढल्यास ब्रेंट क्रूड हे $110 ते $120 पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तेलाच्या किमती सोबतच गुंतवणूकदार पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायाकडे वळताना दिसत आहेत. यामुळे सोनं आणि चांदी यांच्या दरात पुन्हा एकदा मोठी उसळी पाहायला मिळत आहे. भारतीय बाजारात आज 24 कॅरेट सोन्याचा दर हा प्रति 10 ग्रॅमसाठी तब्बल ₹1,52,000 जवळ पोहोचला, तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा ₹1,39,000 आसपास आहे. सोन्याच्या या तेजीसाठी अनेक कारणं जबाबदार आहेत. जागतिक आर्थिक अनिश्चितता, अमेरिका इराक तणाव, डॉलरमधील कमजोरी आणि गुंतवणूकदारांची सुरक्षिततेकडे वाढलेली ओढ या सर्व घटकांमुळे सोन्याची मागणी पुन्हा एकदा वाढत आहे. तसेच लग्नसराईचा हंगाम सुरू असल्यामुळे बाजारात खरेदी देखील वाढली आहे. भारतात सोनं हे केवळ दागिन्यापुरतं मर्यादित नसून भावनिक आणि पारंपरिक गुंतवणूक मानले जातं. चांदीच्या दरात देखील मोठी तेजी ही दिसून आली. प्रति किलो चांदीचा भाव हा ₹2,70,000 जवळ पोहोचला आहे. विशेष म्हणजे चांदीला आता फक्त मौल्यवान धातू म्हणून पाहिलं जात नाही, तर औद्योगिक धातू म्हणून देखील त्याची मागणी वाढत आहे. MCX मध्ये देखील सोनं आणि चांदी यांच्या फ्युचर व्यवहारात तेजी ही कायम आहे. गुंतवणूकदार पुन्हा एकदा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळताना दिसत आहे आणि या सर्व जागतिक घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील होताना दिसत आहे. भारतीय शेअर बाजारात गुरुवारीही सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण, अमेरिका इराक तणाव कमी होण्याची शक्यता आणि कंपन्यांचे मजबूत आर्थिक निकाल यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास हा वाढला आहे. निफ्टी 50 निर्देशांक 24,360च्या आसपास व्यवहार करत होता, तर सेन्सेक्स हा 77,900च्या पुढे गेला आहे. ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये सर्वाधिक जास्त तेजी दिसून आली. बजाज ऑटोच्या मजबूत निकालामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये देखील वाढ पाहायला मिळाली. महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये देखील सलग तेजी ही कायम राहिली आहे. डिजिटल पेमेंट कंपनीच्या पेटीएम शेअर्समध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. कंपनीने मार्च तिमाहीत नफा नोंदवल्यानंतर गुंतवणूकदारांचा विश्वास आणखी वाढला आहे. मात्र दुसरीकडे काही IT आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये नफा वसुली ही दिसून आली. तज्ज्ञांच्या मते भारतीय शेअर बाजार सध्या अनेक सकारात्मक घटनांचा साक्षीदार ठरत आहे. परदेशी गुंतवणूकदारांची संख्या ही वाढत आहे. राज्य निवडणुकांचे निकाल, मजबूत कॉर्पोरेट निकाल आणि भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल वाढता जागतिक विश्वास या सर्व गोष्टी बाजाराला सध्या आधार देत आहे. या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट दिसत आहे. भारताची अर्थव्यवस्था सध्या वेगाने बदलत आहे. EV क्रांती, डिजिटल अर्थव्यवस्था, जागतिक व्यापारातील वाढ, सेवा क्षेत्रातील मजबूती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगवान प्रगती या सर्व गोष्टी भारताला नव्या आर्थिक युगाकडे घेऊन जात आहे. आणि म्हणूनच आजच्या प्रत्येक आर्थिक घडामोडीचा फक्त बातमी म्हणून नाही, तर आपल्या भविष्यातील संधी म्हणून पाहणं आवश्यक आहे. आजचं पैसा पुराण तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही भेटूया अशाच नव्या आर्थिक घडामोडीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पैशाच्या जगात अपडेट रहा. नमस्कार, धन्यवाद.